यस थँक्यू सो मच. जवळ खेळपट्टीवरती मॅच क्रमांक पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती अगदीच न जागत डिलिव्हरी पाहायला भेटली. सो डोंट फॉल. या फायनलचा पहिला बॉल टाकला तो केविन पाटीलने. हरडवाडी प्रीमियर लीग 2025 फायनलसाठी विक्रम कबाले स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती प्रमोद हरवडे. किरण पाटीलचा दुसरा बॉल विक्रमने हा उत्कृष्ट चेंडू फटकावलेला आहे. उंच फटकावलेला आहे. पाहावा कॅच मिळतोय का. आणि हा कॅच आणि हा उत्कृष्ट कॅच फटकावला तो चंद्रकांत खबाले. उत्कृष्ट कॅच. हा सर्व सिरीज मध्ये उत्कृष्ट झेल ठरेल असं मला वाटते. अजून डिक्लेरेशन नाही. आता ते त्याला अनेक आहे ना 2 मध्ये बघायला रॉकेट आता एक विकेट मिळवलेला आहे किरण पाटील दुसऱ्या बॉलला. आणि कॅच घेतला तो चंद्रकांत खबाले. चंद्रकांतने उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. अगदी जीवाचे रान करून तो कॅच घेतलेला आहे. खूप खूप अभिनंदन हरडवाडी प्रीमियर लीगच्या तर्फे चंद्रकांतचं. असं क्षेत्ररक्षण पुढे सुद्धा कंटिन्यू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तिसरा बॉल घेऊन येतोय किरण पाटील आणि हा शॉट लावलेला आहे आणि मला वाटते चौकार. कोई गलती नाही. 4 रन. संग्राम हरवडेने पहिल्याच बॉलला चौकारने सुरुवात केली आहे. संग्रामचे इरादे स्पष्ट दिसतात की धावांचा डोंगर उभा करायचा आणि विजयश्री खेचून पहिल्या वनल्या हरडवाडी प्रीमियर लीगचा विजेता व्हायचं. किरणचा पुढचा बॉल संग्रामसाठी आणि पुन्हा संग्रामने उत्कृष्ट असा मारलेला आहे. परंतु बघूया कॅच होते काय. आणि हा कॅच सोडला. तुम्ही जर असं इथं झाला का इथं जातो. प्रसाद कुसळे यांनी प्रयत्न केला परंतु कॅच वाऱ्यामुळे कॅरी करता आला नाही. ऑलवेज नेक्स्ट टाइम बेस्ट स्ट्रायकर. किरणचा पुढचा बॉल पुढचा चेंडू टाकतो तो संग्रामला आणि संग्राम चेंडू आजमावतोय आणि प्रमोदने पहिली बाउंड्री मारली आहे. आणि प्रमोद आणि संग्राम यांची उत्कृष्ट जुगलबंदी बघण्याची प्रेक्षकांना संधी आहे. वाऱ्याचा झोक बदललेला आहे. वारे खालच्या दिशेने वाहत आहे. पूर्वेकडे वारे वाहल्यामुळे बॉल फॉरवर्ड होत नाहीत. प्रमोद हरवडे 55 त्यांनी केला होता मागच्या मॅचला. किरण पाटीलचा पुढचा बॉल प्रमोदसाठी आणि फटकावून लावलेला 1 रनसाठी. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट प्रकारे केलेला आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 1 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या 10 झालेली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हरडवाडीच्या रसिकांना आणि प्रेक्षकांना क्रिकेट प्रेमींना प्रमोद हरवडेचा उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय आणि त्याला साथ देतोय तो स्फोटक फलंदाज संग्राम हरवडे. तंत्रशुद्ध फलंदाज आणि स्टायलिश बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रमोद हरवडे हा अतिशय विस्फोटक खेळणारा, प्रत्येक मॅचला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखणारा प्रमोद हरवडे एक उदयोन्मुख क्रिकेटर आणि हरवडवाडीचा नवीन ज्याला ओळख प्राप्त झाली असा प्रमोद हरवडे. प्रमोदचा राहुल सावंत ज्याने मॅन ऑफ दी सिरीजच्या रेसमध्ये असलेला राहुल सावंत आणि राहुलचा पहिल्या बॉलचा सामना करतोय प्रमोद हरवडे. राहुलने बॉल टाकलेला आहे आणि प्रमोदने तो पटकावून लावलेला आपल्या दिशेने. पुन्हा एकदा बघूया चौकार मिळतोय काय तो आणि कर्णधारला यश मिळते का आणि आहे चौकार. पुढचा बॉल
थँक्यू सो मच, धन्यवाद. फायनल मॅच कोण होईल चॅम्पियन या वर्षाचा. पहिलं वर्ष 365 दिवस मात्र लक्षात ठेवणार हे वर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. एक गावाज खंडोबा देवाचा मात्र आशीर्वाद घेतल्यानंतर आपण पाहतोय गायब देवाचा, आणि त्यानंतर मात्र इथे रणसंग्राम खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. डोळ्यांच्या समोरून जॉक्टर होचा इशारा पाहायला भेटला, पण 55 बाउन्स देखील दिलाय. एक टीट फॉर टॅट 14 लॉस ऑफ 1 विकेट, 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. आपण पाहतोय चांगला प्रॅक्टिस केला, क्षेत्रक्षणी धावत गेला, पण आपण पाहतो एक धावसंख्या पण वेगाने पूर्ण केली जाईल. पाहता क्षणी दुसरी धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, तो प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण देखील झालाय. आतापर्यंत 16 धावा फलकावरती 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपला. प्रमोद आरुडे घेतोय 5 बॉल 11 220 चा स्ट्राईक रेट. 1-2 चौकार तर संग्रामच्या माध्यमातून 1 चौकार 2 बॉल 5 स्ट्राईक रेट मात्र आपल्याला पाहायला भेटला 250. व्हाईट बॉल आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन झालं. व्हाईट +1 धावसंख्या 2 ने आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या फलकावरती 18 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपल्यातून पुढे आपण पाहतोय गेम चेंजर बॉल बनणं फार महत्वाचं आहे. सध्या राहुल देखील आहे त्या रेस मध्ये. 94 जर्सी नंबर या मॅच ची कहाणी काय असणार आहे. ओहो फक्त दिशा दाखवले. 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने मात्र वेगावेल. इथे पडावं लागेल, धडपडावं लागेल, परंतु 1-1 धावसंख्येसाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. एकेका मार्काने किंवा एकेका टक्क्याने देखील आमचे अगदीच 10वी-12वी विद्यार्थी देखील नापास होतात. त्यांना सांगा 1 मार्क किती महत्वाचा असतो. आणि अगदीच सक्सेसफुल आउट ऑफ द बॉक्स रेषा बाहेर पाठवून दिलाय षटकार. धावसंख्या 6 ने वेगावतो जाऊन पडले संघ फलकावरती 25 आकडे वरती. प्रमोद ऑन फायर. उघडे डोळे पहा नीट, फुडीला हे फ्री हिट, कारण सध्याला मात्र नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. 27 1-2 एका चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहतो इथे देखील बॉल 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला भेटले. 13.50 सरासरी धावसंख्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि पहा थोडाफार आता वातावरणाकडे लक्ष द्या, निसर्गाकडे थोडंफार लक्ष तुम्हाला द्यावं लागेल, कारण इथून पुढे मात्र थोडाफार अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होईल. 44 जर्सी नंबर नाव आपल्याला पाहायला भेटतंय. अभिजित 27 धावा धाव फलकावरती पाहायला भेटल्यात. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाहीत. कोणत्याही संकटावरती अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. खरं आपण इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो, परंतु तो पराभव देखील संघर्षातून झाला पाहिजे, तुमच्या जिद्दीपासून झाला पाहिजे, चिकाटीपासून झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खेळपट्टीची आपली जिद्द चिकाटीपणा लावणार आहे. आतापर्यंत जे तुम्ही क्रिकेट खेळलाय त्याचा अनुभव नुसार तुम्हाला खेळावं लागणार आहे. चांगला फटका दिला, एक सुटकरचा प्रयत्न पाहायला भेटला. तब्बल 4 धावसंख्येसाठी अजून एक फटका क्वालिटी आला. धावसंख्या 4 ने वेगावते तब्बल 31 या आकड्यावरती 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. इथून पुढे अजून देखील तब्बल 17 धावसंख्या 17 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. टार्गेट काय सेट केलं जाईल, काय प्री प्लॅनिंग केलंय, कारण आपण पाहतोय सिंहगड स्पोर्टचा जर विचार केला तर सिंहगड स्पोर्ट तब्बल 90% बॅटिंग करते. त्यांच्याकडे प्रमोद सारखा एक हत्तोडा बॅटिंग आहे. त्यांच्या चेंडूला बॅट जेव्हा बसते ना तेव्हा चेंडूची गती आणि उंची देखील फार चांगली पाहायला भेटते. चांगले फटके एक्झिक्यूट केले जातात त्याच्या माध्यमातून. चकवा देणारा चेंडू, टप्पा प्रणतरी गतीमध्ये परिवर्तन, इट्स अ डॉट बॉल. आणि आता घोड देखील वाजायला सुरुवात केली. नगांनी देखील वातावरणामध्ये थोडाफार आता घोटाळा निर्माण झालेला आहे. म्हणजे काय तर तुम्हाला इथून पुढे स्पीडअप घेणं फार महत्वाचं आहे. वेळेला फार महत्व लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नसते. फटका क्वालिटी नाहीये, परंतु जर विचार केला तर गॅप मध्ये पाठवलाय.
क्षेत्रशी काही टू बाउन्सर केला जाईल. फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले जातात आणि धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ तबलदाव फलकावरती 33 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट बॅक टू 2 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. 3-2 गो. अर्थातच 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी राहिलाय. हो स्वीट सॉवर दबाण आहे का कॅचसाठी प्रयत्न होता परंतु अगदी ज्या प्रकारे हातामध्ये जेव्हा कोंबडी बसते ती कोंबडी निसटते ना त्याच प्रकारे ही कॅच देखील निसटलेली आहे. धावसंख्या 4 ने वेगावते. 11 बॉल 28 धावा 254 स्ट्राईक रेटने 1 षटकार 4 चौकार ऑन ट्रॅक वरती आलाय मिस्टर प्रमोद हरगुडे. आपण पाहतो जर विचार केला तर क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एकच धावसंख्या पाहायला भेट. धावसंख्या 1 ने वेगावेळी जाऊन पोहोचली संघ तबलदाव फलकावरती. आतापर्यंत 5 बॉल खेळ संपला 11 धाव फलकावरती आतापर्यंत आलेली आहेत आणि ती 38 धावा धावसंख्या धाव फलकावरती मात्र सांघिक आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये तब्बल 29 धावा या प्रमुखची आहे तर संग्राम 4 बॉल 6 वरती घेताना पाहायला भेटलाय. आपण पाहतोय पंचांनी स्ट्रॉंग अपील पंचांनी केले हो का चक्रबोट यस अडतीस धावा 38 लॉस ऑफ 3 विकेट बॅक टू 1 आफ्टर 3 ओव्हर्स. 5 षटकांचा फक्त सामना असणार आहे लक्षात ठेवा. थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो आयुष्यामध्ये लक्षात ठेवा वेळेला फार महत्व आहे. सकाळी एक वर्तमानपत्र जो 4 रुपयाला विकला जातो ना तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातो. लक्षात ठेवा किलो मध्ये क्वांटिटी जास्त असते. वेळ कोणासाठी थांबत नसते. वेळेचा उपयोग तुम्हाला सतत करता आला पाहिजे अन्यथा मात्र वेळ ही येणाऱ्या वेळेमध्ये फार रडवते. किरण पाटील पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 10 धावा खर्च केला. एक पहिला विकेट देखील प्राप्त केला तो किरण पाटील अगदीच खेळपट्टीच्या आतमध्ये मार्क वरती गेल्याचं आपल्याला पाहायला भेटला. जर्सी नंबर 27 चौथा षटक प्रतिनिधी पदावरती आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो गेलाय पाठवून दिलाय हे बडे मंच का बडा खिलाडी है नाव आहे प्रमोद हरगुडे. 13 बॉल 35 धावा 269 स्ट्राईक रेट खेळताना पाहायला भेटलाय आणि शॉर्ट ऑफ द डे शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट शॉर्ट ऑफ द इनिंग आपल्याला पाहायला भेटलाय. वा भाई वा अजून एक थोडा खा बसलाय प्रॉपर टाइमिंग नाही कॅची ड्रॉप. ओ माय गॉड क्या हो रहा है. 2 कॅचा ड्रॉप त्यानंतर 1 षटकार 1 चौकार. प्रमोद हरगुडे ऑन फायर 14 बॉल 39 धावा. प्रमोद हरगुडे बॅट मात्र आज हरगुडे गावला एकच सांगते की तेरी खूबियां भी मुझमें तेरी खामियां भी मुझमें. अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें. और ट्रॅक वरती आलाय 2 षटकार 5 चौकार. ओहो माय गॉड 278 स्ट्राईक रेट पाहायला भेटलाय. पहिला फरक इथं आम्ही 7 जर्सी नंबरचे फॅन अजून एक. ओ माय गॉड बाल बचे कोण तो प्लेअर होता ज्याने मात्र कॅच सोडली. आज संध्याकाळी झोप येणार नाहीये पहा
कारण विचार केला तर षटकार चौकार चौकार 3 बॉल मध्ये धाव संख्या तब्बल घेतलेल्या आहेत 14. प्रमोद हारगुडे नाव आहे, क्विट बॉय, या कोल्हापूर जिल्ह्याचा एक वंडर बॉय, टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित चेहरा, नाव आहे प्रमोद. यासाठी षटकावले भक्तांनी फक्त एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. एक धावसंख्या घेऊन धावसंख्या फलकावरती 4 बॉल मध्ये 15 धावा जरूर आल्या या ओव्हरमध्ये, परंतु धावसंख्या 53 या आकड्यात पाहायला भेटते. टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी आफ्टर ही ओव्हरचा खेळ मात्र बाकी राहिला. 3.4 ओव्हर 23 लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू 1. प्रमोद खेळतोय 44 या आकड्यावरती. 16 बॉल 44 धावा, धावसंख्या धाव फलकावरती 53 आतापर्यंत धाव जाऊन पोहोचली आहे. इथे पाहतोय क्षेत्रशील आहे, एक धावसंख्या पहाव्यास भेटेल, दुसरी देखील धावसंख्या घेण्याचा प्रयत्न. संघ मला कसं बोलत असतील खऱ्या अर्थाने. रायगडवरील संघाचे कॅच लुटा सपना तुटावर प्रमोद हारगुडे यांनी सबका सब लूट गया. 55. हो फटका हवाई फायर आहे, उंच माझा झोका तसा उंच माझा फटका. कॅच छोड़ा और 2 रन भी लूटा. धावसंख्या 2 बेकावते 57 या आकड्यावरती आफ्टर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहणार आहे आणि डबल 6 चेंडूंचा खेळ आणि 6 चेंडू म्हणजे काय, तुम्ही जो टार्गेट सेट केला असतो माइंड मध्ये तो त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा किंवा तो टार्गेट धाव फलकावरती लावण्याचा मात्र तुमचा प्रयत्न असणार आहे. परंतु हे षटक एक हनामरती षटक आहे. या चेंडूवरती ह्या षटकामध्ये धावसंख्या जरूर येतात, परंतु त्या धावसंख्या येतील का इकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. 4 षटकाचा खेळ संपला, 57 धावा फलकावरती 57 6 धावसंख्येपासून दूर आहे. 50 होईल का? प्रमोद हारगुडेची दुसरी 50 होईल का या इनिंगमध्ये? ओ माय गॉड, लांबियाचा खान हँडसम जाऊन पोहोचलाय 2 मावशीवर रेषा बाहेर. चौकार 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 चौकार. प्रमोद हारगुडे भाई कितना चांस मिलेगा उतना मैं तोड़ देगा. बस आम्हाला फक्त ठाकाम ठोक येते, बाकीचं काही येत नाही. साईडच्या टीमला फक्त हरणं आवडतं, जिंकणं आम्हाला माहित नाही. 17 बॉल 48 धावा, धावसंख्या धाव फलकावरती प्रमोद हारगुडे. आपण पाहतो एक धावसंख्या पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का? थांबवलं गेलाय, कारण माहिती आहे 49 धावसंख्येवरती एकदा रनआउट झालं होतं, रनआउट केलं होतं अक्षय हारगुडे याने, सॉरी अक्षय खबाले याने. ती एक 50 झाली असती जरूर, परंतु एका धावसंख्येपासून दूर राहिला. परंतु बॅक टू बॅक तब्बल मॅच खेळत असताना मध्ये 50 जरूर त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले. बॉल नकारात्मक चेंडू, परंतु ज्या गोष्टीची आतुरता सर्वांना होती तो क्षण आलाय, कारण प्रमोद हारगुडे ऑन ट्रॅक वरती आणि स्ट्राईक वरती पाहायला भेटला. 272 2 षटकार 7 चौकार. हारगुडे प्रमोद फटका फसलाय का? वाह भाई वाह, एकदा सनराइज स्पोर्ट या कॅमेराकडे फाईट करायची आहे.
वाह भाई वाह, आज प्रमोदची बॅट एकच सांगते, तेरी खूबियां भी मुझ में, तेरी खामियां भी मुझ में. अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझ में. वाह भाई वाह, 50 धावा आज खऱ्या अर्थाने यशस्वी षटकार आलाय प्रमोदच्या बॅट मधून. या हरुगडे वाडीचा वंडर बॉय आहे. पुढे सरकार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉफिल्स लागाय जरूर. एकदा संख्या पूर्ण केली जाईल, धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ डाव फलकावरती. 4 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपला 71 या आकड्यावरती. जिंदगी बाकी आपण पाहतोय, आपण चालणी केले कशाकडे बोर्ड. यस 1-2 एका चेंडूचा खेळ संपला बाकी असणार. प्रमोद हरगुडेने मागच्या मॅचला 55 धावा काढल्या होत्या, आता 56 धावा काढल्या आहेत. 18 बॉलला 56 धावा काढल्या आहेत. हरगुडेवाडी प्रीमियर लीगच्या तर्फे प्रमोदचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रमोदचं स्वागत करायचं आहे. पुढचा बॉल चंद्रकांतचा संदीप निलगियाला, आणि संदीपने तो खेळून काढलेला आहे. आणि मॅचच्या समाप्तीनंतर 5 ओव्हर धावसंख्या झालेली आहे. सिंहगड योद्धा 71 धावा, 72ला विजयी धावसंख्या 72 घ्यावी लागणार. 72चं चेसिंग आपल्याला टार्गेट आहे. 72 असा स्कोअर काढून प्रेक्षकांच्या डोळ्याचे तारणे फुटलेले आहे. त्याचप्रमाणे नॉटआउट मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये प्रमोद हरगुडे आणि राहुल सावंतने मागच्या मॅचला 57 धावा मारल्या होत्या. आणि आता पाहूया, हा धावांचा डोंगर जो उभा केलेला आहे, 71 धावांचा डोंगर उभा केला आहे, तो कसा पार करतायत रायगड वॉरियर्स आपले 2 बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. रायगड वॉरियर्स लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत, कारण पावसाचं वातावरण झालंय. आणि क्षेत्ररक्षणासाठी सिंहगड योद्धा यांनी क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला वातावरणाचा बिघाडाचा परिणाम होणार नाही. बॉलरने लवकर बॉलिंग टाकण्यासाठी डिसाईड करून घ्यायचं आहे. There is a marvelous batting by Pramod Hargade, and there should be a panorama of good batting in all of the 6 and process. आयपीएल मध्ये गेलात ना, एका तासाच्या मध्ये तुम्हाला 50,000 भेटतात. फक्त तिकडेच जायचं. There is a good panorama between Sinhagad Yoddha and Raigad Warriors. I think that new bowler of Sinhagad Yoddha, first bowler of Sinhagad Yoddha is declared Pramod Sawant. Pramod has covered many path of ball, and there should be a single starting of opening, and there should be a probability of ring. You should take your bat and go to ball. It's very fast.
त्यांना पण सर कळलं नसेल because of there is a dilemma to taking decision. dilemma म्हणजे मला बोललो काय तुम्ही सांगितलं लई स्ट्रेस द्यायला खरंच बहुत ही बढिया अच्छी तरह से हरडोड़ी प्रीमियर लीग Yes, thank you so much. प्रमोद फर्स्ट गोलंदाजी भारत पाहायला भेटलाय. हो पहिला बॉल फटका फसलाय. ज्या प्रकारे एखाद्या मगरीचा जबडा शिकार करण्यासाठी ओपन होतो त्याच प्रकारे राहुलची कॅच घेण्यासाठी क्षेत्ररक्षकाचा जबडा ओपन होता. परंतु हा आवाज तर सांगतोय हा विकेट फार महत्वाचा होता. नाव आहे राहुल. मागील मॅचचा वंडर बॉय सध्याला 0 या आकड्यावरती जड पावलाने निराशहीन चिरा घेऊन खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला भेटलाय. पण सर तुम्हाला काय आवडलं या मॅचची कहाणी काय असणार. राहुल एक वंडर बॉय होता. अगदी षटकारांचा किंग होता जो मधून परतलाय. त्यानंतरने टार्गेट जे 72 धावसंख्येचं आहे त्या धावसंख्येपर्यंत सध्याला चेसिंग करत असताना रायगड टीम्स पोहोचेल का. मुझे लगता है सचिन अभी जो आउट हुए राहुल सावंत वो बहुत ही होनहार खिलाड़ी थे और इसके आगे में जो भी अभी कॉन्फिडेंस था वो थोड़ा सा लूज हो गए. अभी कदीदार आए खेलने के लिए वो अक्षय हुरगड़े लेकिन थोड़ा सा उनको दिखाना पड़ेगा कि मैं भी मार सकता हूँ राहुल की जगह जैसे मैंने भी ली है. उसकी मैं जिम्मेदारी निभाऊंगा और अच्छी तरह से बैटिंग करूंगा और ऐसे ही शॉट खेलूंगा. ऐसी जिम्मेदारी करनी पड़ेगी. लेकिन अभी व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा और एक रन की बढ़ोतरी रायगड वॉरियर्स को. परंतु जर विचार केला तर तुम्ही तर क्रिकेटची भविष्य आतापर्यंत कोणी केली नाहीये आणि जर तुमच्याकडे क्षमता असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर अनेक बॅट्समन येतील अनेक बॅट्समन जातील. परंतु तुमच्याकडे जर जिंकण्याची क्षमता असेल तर तुम्हाला जिंकण्यापासून कुणीच दूर ठेवू शकत नाही. तुमच्याकडे आता एका मात्र बाहेर काढा होणार आहे. तुमच्याकडली क्षमता आज संधी भेटली संधी भेटून काही होत नसतं. तो संधीचं सोनं करतो ना तो खरा खेळाडू असतो. इथे त्यांना संधीचा सोनं करावं लागणार आहे. प्रमोद कालच्यापासून इन्फ्लुएन्सिंग गोलंदाजी करतोय. प्रमोद बद्दल काय बोलाल. प्रमोदचं उत्कृष्ट प्रदर्शन आणि पहिलं निर्धाव षटक टाकणारा सुद्धा प्रमोद सावंतच या सिरीज मधील आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचं प्रदर्शन पाहायला मिळते प्रमोदकडून आणि मला वाटते की प्रमोदचा विजयाचा जो महान हिरो आहे तो कोणी रोखू शकणं थोडं मुश्किल आहे आणि ते जर करायचं असेल तर प्रवीण खुंगे उर्फ लालाला मोठी बॅटिंग करावी लागेल. आणि पुन्हा एकदा कॅच उडवलाय आणि पुन्हा कॅच घेतोय तो आणि कॅच ड्रॉप. उत्कृष्ट संधी होती राहुल सावंत नंतर परंतु ही संधी गमावलेली आहे विक्रम कबाले यांनी आणि ही विक्रमची जबाबदारी होती आपल्या संघासाठी कॅच घेण्याची डाय मारण्याची. ज्याप्रमाणे चंद्रकांत कबालेने जीवाचं रान करून कॅच पकडला होता त्याप्रमाणे त्याचा भाऊ विक्रम कबाले यांनी सुद्धा गरजेचं होतं. आणि प्रवीण कोंगेने बॅट बदललेली आहे आणि स्वतः कॅप्टन खेळत आहे. पुढचा चेंडू प्रमोद सावंतचा अक्षय हुरगडेला काहीतरी धावांचा मोठा डोंगर पार करण्यासाठी उत्कृष्ट खेळी करावी लागेल आणि हा उत्कृष्ट फटका पटकावला येतो अक्षय हुरगडेने आणि अशा तऱ्हेने हा मिळतोय चौकार मिळालेला आहे तो अक्षय हुरगडेला. ज्याप्रमाणे अक्षयने 2 कॅच घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केलं होतं त्याप्रमाणे अक्षयने धावांचा वर्षाव करावा आणि राहुलची जागा भरून काढावी. प्रमोदचा पुढचा बॉल अक्षयला आणि अक्षयने पटकवण्याचा प्रयत्न केला परंतु मिस झाला बॉल आणि अशा प्रकारे प्रमोद सावंतची पहिली ओव्हर कंप्लीट झालेली आहे आणि धावसंख्या सांगतायत सर.
येस थँक्यू सो मच. हो हो अजून एक विकेट साठी कॉलिंग आलाय. जजिंग प्रॉपर झालंय. नाव अक्षय खवाले 9 फ्रॉम हरगुडेवाडी. आणि AK-47 आज मात्र अजून एक विकेट प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या धावफलकावरती 7 लॉस ऑफ 2 विकेट. बॅक टू ऑन 72 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करण्यासाठी ही लढत आहे जरूर आणि त्याच लढतीसाठी खेळला जाणार हा मात्र सामना पाहायला भेटलाय. 72 धावा पूर्ण करत धावसंख्या फक्त 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. नो बॉल. या चेंडूवरील धावा किती असणार आहेत पंच प्लीज. अंपायर या चेंडूवरील धावा किती असणार आहे पंच. एकच धावसंख्या. ओके एवढी डोळे पहा नीट. पुढील आहे फ्री आणि खऱ्या अर्थाने आमच्या अगदीच राईट साईडला खाकी मध्ये ज्या दम असतो AP सन्मान्य आदरणीय आनंद हरगुडे साहेब आणि एका साईडला सुनील सर देखील उपस्थित आहेत. शब्दांचे जादूगर सध्याला माझ्या साईडला उभे आहेत. परंतु पाहूया स्ट्रीट आउट मारून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला भेटलाय. सर आतापर्यंत 7 धावा झाल्या धावफलकावरती. 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 72 धावसंख्येचं टार्गेट आहे. थोडंफार अवघड टार्गेट झालंय. काय सांगाल AK-47 बद्दल काय सांगाल. मला वाटतं अक्षय हा खूप कसलेला गोलंदाज आहे आणि तो तंत्रशुद्ध आणि विचार करून बॉलिंग टाकणारा प्लेअर आहे. तो पुढचा शॉट लावलाय तो लालाची उत्कृष्ट बॅटिंग आहे. लालाने प्रयत्न केला होता आणि 2 रन फटकवलेले आहेत. 2 रन्सच्या कंप्लिशन नंतर पुन्हा बॉल अक्षयकडे. एका साईडला क्रिकेटचा हंगामा आपल्या गावामध्ये फार चांगल्या प्रकारे ढुंका वाजतो तर एका साईडला विजय सेल बाबा सिटीमध्ये स्टार प्रवाहावरती अनेक लाखो प्रेक्षकांची मनं जिंकतोय. या स्पर्धा कुठे चेंडूला पाहायला भेटते. डॉट बॉलची सांगतो जरी पाहायला भेटले थ्रू देखील झाला. बॅकअप चांगलं पाहायला भेटते. बॅकअप होऊ शकतं. सर विजयसाठी काय सांगाल. खरं जरी विचार केला तर हरगुडेवाडी या गावचं नाव ज्या प्रकारे शैक्षणिक जीवनातून फार चांगलं मोठं आहे किंवा फार चांगल्या दर्जावरती आहे त्याच दर्जावरती खऱ्या अर्थाने विजय देखील घेऊन जागेला आहे. पुढचा चेंडू अक्षयचा लालाला आणि लालाने मारला होता परंतु विक्रमने पुढचा कॅच घेतलेला आहे. उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे. जो मगाशी कॅच सोडला होता तो आता विक्रमने कॅरी केलेला आहे पुन्हा एकदा आणि आपल्या संघामध्ये संघाच्या विजयासाठी योगदान दिलेलं आहे. महत्वाचं विक्रम खबल यांनी ज्याप्रमाणे विक्रम भारतीय सैन्यामध्ये लढतोय त्याप्रमाणे या क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा लढतोय आणि त्याने जीवाचा रान करून पहिल्या नंबर पर्यंत व्यूहरचना करून आपला खेळ दाखवलेला आहे. आजच्या आपल्या काल आणि आज 2 दिवस जे हरगुडेवाडी प्रीमियर लीग भरलं आहे त्याचा आयकॉन प्लेअर मॅन ऑफ द सिरीज प्रमोद हरगुडे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. पुन्हा एकदा 250साठी आणि 49 धावसाठी प्रमोदचं अभिनंदन. पुढचा खेळाडू किरण अक्षयचा पुढचा चेंडू किरणला आणि त्रिपराचित होता होता वाचला तो किरण पाटील आणि पुन्हा एकदा बॉल अक्षय खबालेकडे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजून 2 ओव्हरची समाप्ती झालेली नाही. अक्षय खबाले कर्णधारला बॉल टाकतोय. अक्षय हरगुडेला आणि पुन्हा चेंडू फटकावलाय. 2 रनसाठी बघा 2 रन मिळत आहेत का 4 रन मिळत आहेत. 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि पुन्हा दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे संघाची 13. जर राहुल सावंतची विकेट पडली नसती तर या संघाला हा धावांचा डोंगर पार करता आला असता. परंतु थोडंसं अशक्यप्राय आव्हान म्हणता येईल
रायगड वॉरियर्सच्या समोर आता उभा केलेला आहे आणि सिंहगड योद्धा हा फक्त योद्धा नसून जिंकणारा योद्धा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढचा गोलंदाज येतो तो अजित खबाले. किरणच्या पुढे आवाहन आहे अजितचे बॉल खेळण्याचे आणि पहिला बॉल अजितचा किरणसाठी आणि बघूया काय फटकावतो तो आणि किरणने उत्कृष्ट चौकार लागवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रमोद सावंतच्या हातात पुन्हा एकदा बॉल आणि बॉल खेळून काढला. एक रन मिळते ते किरण पाटीलला. पुन्हा एकदा कर्णधार अक्षय हरिवडेचा बॅटिंगचा शॉट काय बघायला मिळतो बघूया आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट शॉट मारलेला आहे अक्षय हरिवडेने आणि ग्राउंडच्या थोड्याशा विचित्र संरचनेमुळे तो बॉल पुन्हा परत आलेला आहे परंतु चौकार मारण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला होता. बॅटची आवश्यकता आहे अक्षयला. अजून भरपूर मोठे शॉट घ्यायचे आहेत आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून द्यायचा आहे अशी अक्षयची इच्छा आहे. दोन गोलचा सध्या 16 धावा फलकावरती आणि थोडीपर्यंत मात्र बॅकफुटला टीम जाताना आपल्याला पाहायला भेटल्या कारण सध्याला विकेटचं पतन देखील फार होत असताना आपल्याला पाहायला भेटलं. जिन पुढे अगदीच मोठमोठे फटके जर आले तर समीकरण चेंज होण्याची शक्यता थोडी जास्त असेल. पण पाहतो सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटते. क्रिकेट क्षेत्रातील अगदीच अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या स्थिरावली गेली फक्त जाऊन पोहोचल्या संघ आपण पाहतोय पहा. पाहतो अजून एक चांगला फटका परंतु फक्त एक धाव संख्येसाठी आपल्याला पाहायला मिळेल. एका दुखाचे कुछ नाही होणे वाला आहे कारण मानाची स्पर्धा मानाच्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर एक चांगला स्कोर जो आहे त्याला मात्र अगदीच चेशिंग करत असताना चांगली मोठे फटकेबाजी करत असताना खेळ झाला पाहिजे. पण आपण पाहतो अगदी एक लुजर फुटका आपल्याला पाहायला भेटेल. त्या ठिकाणी एक धावसंख्या पाहायला भेटेल. पाहता पाहता श्रेणी दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाते. या धावसंख्या 2 ने मात्र धावसंख्या फलकावरती वेगावेल जरूर आणि जाऊन पोहोचते संघ तब्बल 19 या आकड्यावरती. 13 बॉल आणि 53 धावसंख्येचं आव्हान इथून पुढे मात्र बाकी असणार आहे. या सिंग आपण पाहतो या चकवदार चेंडू इट्स अ डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती पाहायला भेटते 19 आकड्यावरती. 12 बॉल आणि 53 धावसंख्येची आवश्यकता बाकी. चांगला फटका पाहायला भेटला तब्बल चेंडू निघून झाला षटकारासाठी. चला जुना बॉल फेकायचा मॅच बॉल आलाय. थँक्यू सो मच. 25 धावा फलकावर 3 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपला. षटकाराने सुरुवात जरूर गेलेली आहे चांगली आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे संग्राम. दुसऱ्या चेंडू प्रगती प्रवर्तन 11 बॉलचा खेळ सध्याला बाकी राहिलाय. हो फटका हा देखील चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम कॅच टिपली जाते आणि अडीपोडी प्रीमियर लीग 2025 रणसंग्रामामध्ये मात्र चॅम्पियन संघ होण्यापासून थोडाफार का असेना दूर आहे तो म्हणजे सिंहगड योद्धा 11 टीम्स. कारण सध्या त्यांचा खेळ अप्रतिम आहे. जसं राहुल परतलाय ना तसं मात्र अगदीच कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज जी मात्र रायगड टीमची आहे ती मात्र थोडी फार कुमकुमत चाललेली आहे. पहा हार जी होत असते परंतु तुमच्या मला कॉन्फिडन्स आहे ना तो जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये मात्र कोणताही तीळ देखील ना कमतरता वाचली नाही पाहिजे. बोलते ना मैं झुके का नाही साला ओ वैसा ही वाला. आपण पाहतो शेकोडी चेंडू पाहायला भेटला. एसटीचा ताबा जरूर घेतला. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली गेली 25 आकड्यावरी. 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपला. 9 बॉल 47 धावसंख्येचा आव्हान बाकी आहे. आपण पाहतो अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिरावली गेली 25 8 बॉल 47 धावा.
चला जशा गाड्या सुटतात तसं आपल्याला पण देखील सुटायचं आहे. लवकरात लवकर मात्र खेळ देखील तुम्ही संपवायचा आहे, कारण ढगांचा आवाज गडगडायला लागलेला आहे. त्यासाठी कॉलिंग आहे कॅच अगदी ड्रॉप. प्रमोद कडून अशा प्रकारची कॅच ड्रॉप होणं हे थोडंफार आम्हाला देखील आश्चर्यचकित करणार आहे, कारण शेवटपर्यंत नजर चेंडूवर जरूर होते, परंतु काही क्षणासाठी चेंडूची पासून नजर सुटल्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाले. 45 जर्सी नंबर आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा पण पाहतो कुठे चेंडू पाहायला भेटला आणि चेंडू टप्पापर्यंत मुश्किल देखील फार चांगली पाहायला भेटते. डॉट बॉल 6 बॉल 46 या आकड्यावरती 6 बॉल 46 धावा होतील का पूर्ण या मॅच मधील कहाणी काय असेल. प्रमोद गेम चेंजर बॉल आणि मात्र अगदी गंगसी करत असताना फार इम्प्रेसिंग केलंय. असा एकमेव गोलंदाज आहे ज्यांनी मात्र अगदी मिडल देखील ओव्हरटेक. चला स्पीड अप प्लीज. नंतर इथे मध्ये सुरू होतील एक सरी माझी मटके भरी मटके गेले भावून सर्व XYZ. यस पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय, जो देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आपण पाहतो बॉडीला पण क्षेत्ररक्षक येईल आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. 1 ने वेगावून जाणतो संघ धाव फलकावरती पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र अगदीच एक बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 27 धावा 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. 4 टू गो. आज 4 बॉलचा खेळ आपल्याला केलेला आहे. फटका फसला, कॅच गाली अगदी प्रमोद आहे, कॅच पकडली जाते. खेळ संपलाय. जेव्हा तुमचा खेळ चांगला असतो तेव्हा तुम्हाला सायलेंट राहणं फार महत्वाचं असतं. जसं की एखाद्या पोलीस भरतीसाठी एखादा मुलगा जातो ना, त्याला विचारलं काय करतोयस, तो म्हणतो मी काहीच करत नाहीये. पोलीस झाल्यानंतर आम्हाला कळते की तू पोलीस झालास, म्हणजे पोलीस भरतीचा तू अभ्यास करत होतास. कोण आहे बॅट्समन? किती बॉल राहिला बघा. बॅट्समन कोण आले? चोरगे. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. हा देखील चेंडू चांगला बोला. गुड लेंथ मध्ये मात्र चेंडू हाताळला होता. डॉट बॉल 1-2 गो. एका चेंडूची फक्त अगदीच वेळ राहिलाय आणि चॅम्पियन संघ होण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजतील का? सिंहगड योद्धा 11 पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय. अर्थातच हरुपवाडी प्रीमियर लीग 2025 चा मानकरी ठरलाय. तो आला नाहीये, त्यांनी अगदी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील घरामध्ये घेऊन गेलाय. अगदीच नाव आहे टीम्स सिंहगड 11 योद्धा या वर्षाचा चॅम्पियन संघ असणार आहे.